गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आपण MBA फर्स्ट इयर सेकंड सेमचे आपण आत्तापासून टॉपिक वाईज क्वेश्चन IMP क्वेश्चन सांगणार आहे. तर ते तुम्ही सगळ्यांनी बघायचे आहे. तर आपलं पहिला आपण सब्जेक्ट घेतला BRM. BRMलाच म्हणतात बिझनेस रिसर्च मेथड. तर त्याच्यामध्ये पहिला चॅप्टर आहे फाउंडेशन ऑफ रिसर्च. तर फाउंडेशन ऑफ रिसर्च हा पहिला टॉपिक आहे. तर त्याच्यामध्ये SPPU ला बरेच IMP क्वेश्चन विचारतात. तर त्याच्यामधले मी जे IMP ते काढलेले, तर तुम्ही बघून घेऊ शकता. पहिलाच प्रश्न आहे डेफिनेशन ऑफ रिसर्च. ही रिसर्चचं डेफिनेशन 100% विचारतात. नंतर त्यानंतर तुम्हाला पुढचे पण विचारतात डेफिनेशन ऑफ बिझनेस रिसर्च, हे पण विचारतात. आणि याचे तुम्हाला पूर्ण आन्सर पाहिजे असतील तर कमेंटमध्ये सांगा. ते पण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रत्येक टॉपिक वाईज तुम्हाला आन्सर हे प्रोव्हाइड केले जातील. आपण इझी वेमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही फक्त एक क्वेश्चन बघून घ्या आणि स्क्रीनशॉट काढून तुम्ही नोट करून ठेवा, कारण याच्यामधले खूप क्वेश्चन हे विचारतात. त्याच्यामधले IMP क्वेश्चन मी येते तेवढं सांगतो तुम्हाला. एलिमेंट ऑफ रिसर्च प्रपोजल हे 100% SPPU ला विचारतात, म्हणजे विचारतात हा क्वेश्चन. त्यानंतर प्रोसेस ऑफ बिझनेस रिसर्च हा पण क्वेश्चन तुम्हाला 100% विचारतात. त्याच्यानंतर आपला दुसरा टॉपिक आहे. दुसऱ्या टॉपिकचं नाव आहे रिसर्च डिझाईन. रिसर्च डिझाईन मध्ये तुम्हाला हे मी दिलेले रिसर्च डिझाईन. याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा टॉपिक मध्ये पार्ट आहे, एक्सप्लोरेटरी रिसर्च, बिझनेस रिसर्च वगैरे. तर ते तुम्हाला करायचे. त्याच्यामधलं तुम्हाला काही ना काही 1 किंवा 2 विचारतात. आणि फीचर ऑफ गुड रिसर्च डिझाईन हे पण तुम्हाला 1 किंवा 2 मार्काला, 2 किंवा 5 मार्काला विचारलंच जातं. त्यानंतर थर्ड नंबरचा टॉपिक आहे डेटा अँड मेजरमेंट. आता डेटा अँड मेजरमेंट याच्यामधलं मेन म्हणजे तुम्ही हे केलं पाहिजे. सेकंड नंबरचा टाईप ऑफ डेटा कोणता येतो, सोर्सेस ऑफ प्रायमरी डेटा अँड सेकंडरी डेटा, क्वालिटी ऑफ सेकंडरी डेटा, ॲडव्हान्टेज ऑफ डिसॲडव्हान्टेज ऑफ सेकंडरी डेटा, लेवल ऑफ मेजरमेंट, त्यानंतर मिनिंग ऑफ मेजरमेंट. हे असे क्वेश्चन आहे की ते तुम्हाला विचारतात. आणि लेवल ऑफ स्केल हे पण विचारतात, कन्सेप्ट ऑफ स्केल. म्हणजे हे जे क्वेश्चन मी तुम्हाला सांगतोय हे IMP क्वेश्चन आहे. याच्यामधले पण IMP, याच्यामध्ये प्रत्येकाची उत्तरं तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये टॉपिक वाईज भेटून जातील. फक्त मी हे पहिल्यांदा क्वेश्चन तुम्हाला सांगतोय, त्यामुळे तुम्ही आतापासून अभ्यासाला लागले तर तुम्हाला टेन्शन राहणार नाही त्यासाठी. त्यानंतर पुढचं आहे सॅम्पलिंग. सॅम्पलिंग मध्ये पहिले 2 ते विचारतात. नंतर येते कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड सॅम्पल काय येते, सॅम्पलिंग एरर काय येते, मिनिंग ऑफ सॅम्पलिंग काय येते, नंतर सॅम्पलिंग म्हणजे साईज किती असते सॅम्पलिंगचे काय येते, टाइप्स ऑफ सॅम्पलिंग कोणकोणते येते, नंतर टाइप्स ऑफ नॉन प्रोबॅबिलिटी नॉन प्रोबॅबिलिटी असतात, तर त्याचे टाईप कोणकोणते येते, त्याचे प्रत्येक 2-2 3-3 टाईप आहे, ते तुम्ही केले पाहिजे. आणि त्यानंतर लास्टचा टॉपिक आहे डेटा, चॅप्टर नंबर 5, डेटा अनालिसिस अँड रिपोर्ट रायटिंग. त्याच्यामध्ये पहिले याच्यामध्ये जास्त एवढं विचारत नाही. याच्यामध्ये जास्त करून प्रॉब्लेम असतात. प्रॉब्लेम मी तुम्हाला सोडून एक 2 व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम तुम्हाला भेटून जातील. तर त्याच्यामध्ये मिनिंग येतं मीन मीडियन मोडचं, मिनिंग ऑफ क्लीन डेटा काय तो येतो, आणि याच्यामध्ये प्रॉब्लेम येतात जास्त. आणि तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला सगळा MBA फर्स्ट इयर, फर्स्ट सेकंड सेम, MBA सेकंड इयर, सेकंड थर्ड सेम, फोर्थ सेम सगळ्याचे IMP क्वेश्चन भेटणार आहे. त्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या चॅनलचं नाव आहे @study norms. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.